एक राजा होता आणि त्या राज्याचा एक नियम होता की तो राजा 5 वर्षासाठी राज्य करू शकेल आणि त्याच्यानंतर त्याला वनवासात जावं लागेल. 5 वर्ष हा जो राजा असतो तो मजा, त्याचं जे काही ऐश्वर्य आहे, त्याचं जी काही कीर्ती आहे ती अप्रतिम असते. 5 वर्ष तो जे काही सुख असेल ते सगळे भोगू शकतो. परंतु त्या 5 वर्षाच्या जवळ जेव्हा त्याचं वेळ येते तेव्हा तो विचार करायला लागतो की आता काय. हे सगळं जे ऐश्वर्य होतं, सुखसुविधा होती, आजूबाजू एका इशाऱ्यावर सगळं काही जे होत होतं, आता मात्र नाही होणार. मग आता करायचं काय. तर हे जे वनवास होतं, हे जे वन होतं, याच्यामध्ये खडतर प्रवास होता. याच्यामध्ये सुखसुविधा नव्हती. याच्यामध्ये रोजचा प्रश्नचिन्ह, उदरनिर्वाह, त्याच्यानंतर मेडिकल, हे सगळे प्रॉब्लेम्स त्याचे राहायचे. पण हा जो राजा होता त्याने थोडा वेगळा विचार केला की यार ठीक आहे, ओके, काय हरकत नाही. 5 वर्षासाठी तर राज्य मिळालं आहे ना. 5 वर्ष तरी आपण असं काहीतरी प्लॅन केला की राहिलेलं जे वनमध्ये जाण्याचा जो काही वेळ असेल त्या मिनटाला आपल्याकडे हा जो सुख आपण उपभोगत आहे तशाच प्रकारचं सुख त्या वनमध्ये गेल्यावरही आपल्याला भोगता येईल. म्हणून त्याने या 5 वर्षात जबरदस्त इन्व्हेस्टमेंट सुरू केली. ही इन्व्हेस्टमेंट्स अशी होती की जी त्याला 5 वर्षानंतर फायनान्शियल फ्रीडम देऊ शकेल. आणि 5 वर्षानंतर जेव्हा त्या राजमधनं तो बाहेर वनसाठी गेला तर त्याच्या चेहऱ्यावर हास्य होतं. आत्तापर्यंत जेवढेही राजा आले ते निराश राहायचे. प्रश्नचिन्ह त्यांच्यासमोर राहायचा की काय होईल. पण हा मात्र राजा एकदम बिनधास्त, एकदम खुश. वनात जायला जोरदार तयारी होती त्याची. म्हणून आपणही ह्या राजासारखी काहीतरी फायनान्शियल फ्रीडम प्लॅनिंग जरूर करूया. 15 ऑगस्टच्या निमित्ताने प्लॅन युअर फायनान्शियल फ्रीडम. थँक्यू.